नमस्कार, धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. तीही अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील या पद्धतीने बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य कृती तुम्ही पाहून घ्या. तर त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून पुसून कोरड्या कपड्यांनी त्यानंतर मी या पद्धतीने अशी कट करून घेतलेली आहे. तेल घेतलेलं आहे, जिरे अर्धा चमचा आणि मोहरी अर्धा चमचा घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, लाल मिरची पूड घेतलेली आहे, मीठ चवीसाठी, कढीपत्ता, हिंग घेतलेला आहे आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे. तर यामुळे भेंडीची भाजी खूप छान होते टेस्टला, अगदी मुले आवडीने खातात. तर इथे गॅसवरती मी आता कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई आपली गरम झाली की मग आपण यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत आणि ही भेंडी आपल्याला आधी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित अशी एकसारखी परतून. तर त्यामुळे काय होईल, जर चिकटपणा असेल तर भेंडीतला तो निघून जाईल आणि आपली भेंडीची भाजी खूप छान होईल, चिकट अजिबात होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मी सतत एकसारखं हलवत आपण ही भेंडी अशी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही बघा अगदी व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. तर आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आता आपण भेंडीची भाजी करून घेतल्यानंतर जर कढई जर जास्त काळी झाली असेल तर तुम्ही ती धुवून घ्या आणि त्यानंतर भाजी करायला घ्या. तर इथे कढई गरम झालेली आहे, तेल घालून घेतलेलं आहे मी. तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी फोडणी द्यायची आहे आपल्याला. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत. जिरे मोहरी तडतडले की यामध्ये आता आपण लसूण घालून घ्यायचा आहे, जो ठेचून घेतलेला आहे तो. आणि हा लसूण पण तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, करपू द्यायचं नाही आहे इथे अजिबात आपल्याला. त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि तीही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण बारीकच ठेवलेली आहे इथे. त्यानंतर आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये हिंगही व्यवस्थित परतून झाला की यामध्ये मिरची पूड घालून घ्यायची आहे. त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे आणि हेही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर इथे सर्व आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला जी भेंडी आहे ती घालून घ्यायची आहे आणि भेंडीसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी एकसारखी हलवत आपण ही परतून घेणार आहोत. तर एकसारखी हलवत आपण ही परतून घेतलेली आहे. तर यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि मीठ घातल्यानंतर ही आपल्याला ही आणि एक वेळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे मीठ सर्व भाजीमध्ये मिक्स होईल एकसारखं सगळीकडे. त्यानंतर आपण यामध्ये आता मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे आणि तोही सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, एकसारखं हलवून घ्यायचं आहे तेही आपल्याला मसाला घालून झाल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण एक पुडी मसाल्याची घालून घेतलेली आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती आता एखाद मिनिटभर असं ताट झाकून ठेवायचं आहे. तर 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप छान अशी शिजलेली आहे, अजिबात खाली करपलेली नाही आहे. तर आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि डिशमध्ये सर्व करा घेऊया. तर खाण्यासाठी तयार आहे भेंडीची भाजी. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.